सप्टेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलवून ऐतिहासिक पाठिंब्याने नारी शक्ती विधेयक मंजूर करून घेतलं। 454 विरुद्ध 2 अशा मतांनी मंजूर झालेल्या या विधेयकावर राष्ट्रपतींनी सही केली, मात्र तरीही ते लागू करण्याचं गॅझेट अजून निघालं नव्हतं। मोदी सरकारने विधेयक मंजूर झाल्यानंतर 3 वर्षांनी पुन्हा एकदा नारी शक्ती विधेयकासोबतच लोकसभेच्या नियम 66 अंतर्गत लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाढवणारं आणि परिसीमन आयोगाची रचना असं 3 विधेयकं एकत्रित महाप्रस्तावाच्या अंतर्गत आणली, जेणेकरून एक विधेयक मंजूर झालं म्हणजे सगळीच विधेयकं मंजूर झाली असं मानलं जाईल। पण नियम 66 वापरूनही एकेकाळी बहुमताने मंजूर झालेल्या महिला विधेयकाला होणारा विरोध, सभागृहातली चर्चा आणि शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या मतदानापूर्वी विरोधकांचा मूड पाहिला तर हे विधेयक मंजूर होईल की नाही अशी परिस्थिती आहे। आणि हे विधेयक जर पडलं तर आधी मंजूर केलेलं विधेयक रद्द होऊ नये म्हणून मोदी सरकारने सभागृहात चर्चा चालू असतानाच गुरुवारी एक GR काढला, ज्यात नारी शक्ती विधेयक 2023 पासूनच लागू झालं असल्याची तारीखही दिली आहे। एकीकडे विधेयक पाडण्याची भीती, 3 विधेयकं नारी शक्ती विधेयकासोबत आणण्याची कल्पना आणि नियम 66चा वापर करून झालेली अडचण, या सगळ्यात मोदी सरकारची काय अडचण झाली आहे त्याचीच माहिती सोप्या भाषेत मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। खरं तर नारी शक्ती विधेयकाचा आपल्या देशाला मोठा इतिहास आहे, कारण 2023 मध्ये हे विधेयक 27 वर्षांनंतर पहिल्यांदा मंजूर झालं होतं। 1996 मध्ये तत्कालीन पंतप्रधान HD देवेगौडा यांनी पहिल्यांदा हे विधेयक मांडलं। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी 4 वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी संसदेत इतका गोंधळ व्हायचा की विधेयक बाजूला ठेवावं लागायचं। कधी खासदारांनी मंत्र्यांच्या हातातून कागद हिसकावून फाडले तर कधी अपशब्दांचा वापर झाला। 2010 मध्ये मनमोहन सिंह सरकारने हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेतलं, पण लोकसभेत ते कधी आलंच नाही। महिला आरक्षणाला विरोध असण्याचं कारण दिलं जायचं ते म्हणजे कोट्याअंतर्गत कोटा। काही राजकीय पक्षांचं असं म्हणणं होतं की 33% आरक्षणात OBC आणि अल्पसंख्याक महिलांसाठी वेगळी जागा असायला हवी। जर असं केलं नाही तर फक्त शहरातल्या आणि मोठ्या घरातल्या महिलाच संसदेत येतील आणि ग्रामीण भागातल्या महिला मागे राहतील। या वादातच ही 27 वर्ष निघून गेली। सध्या भारत महिलांच्या प्रतिनिधित्वात प्रचंड मागे। जगाच्या नकाशावर नजर टाकली तर क्युबा सारखा देश, तिथे 53% महिला खासदार आहेत। निकाराग्वा 51%। या देशांनी 50% पेक्षा जास्त महिला खासदार निवडून आणल्यात। रवांडा सारख्या आफ्रिकन देशातही 63% महिला खासदार आहेत। पण दुर्दैवाने महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या बाबतीत भारत हा पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ यांच्याही मागे आहे। भारतात हे प्रमाण फक्त 14% आहे, म्हणजे 543 खासदारांमध्ये फक्त 70 ते 75 महिलाच। ही दरी भरून काढण्यासाठी आणि भारताला टॉप 50 देशांच्या यादीत नेण्यासाठी हा नवीन कायदा अनिवार्य होता। जगात जर आपल्याला विकसित दाखवायचंय तर महिलांचं सुद्धा समान प्रतिनिधित्व हे आवश्यक असतं। संसदेतला महाप्रस्ताव पारित झाल्यानंतर 2029ला महिला खासदारांची संख्या ही सध्याच्या 75 वरून थेट 273 पर्यंत जाईल, कारण लोकसभेच्या एकूण जागाच आता 850 करण्याचा प्रस्ताव आहे। तर प्रत्येक राज्यातल्या विधानसभेतही महिलांना 33% जागा द्याव्या लागतील। मोदी सरकारने एवढी तयारी करून हे विधेयक आणलं आणि 2023ला याला कोणत्याही पक्षाने विरोध केला नाही। MIMच्या 2 खासदारांनी विरोध करताना हे सांगितलं की मुस्लिम महिलांसाठी यात वेगळी तरतूद असायला हवी। 2023ला सगळ्या विरोधकांनी एकमताने हे विधेयक मंजूर करून घेतलं, पण आता याच विधेयकाला प्रचंड विरोध होतोय। त्यामागे काही कारणही आहेत। मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियमांतर्गत एकूण 3 विधेयकं लोकसभेत एकत्रित आणलेत, ज्यात केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण, दुसरं 131वी घटना दुरुस्ती ज्यात लोकसभेच्या जागा वाढवणं आणि जनगणनेची नवीन परिभाषा, तर तिसरं परिसीमन विधेयक ज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाढवण्याची तरतूद आहे। सरकारने नियम 66 अंतर्गत हे 3 विधेयक एकत्रित आणलेत, ज्याला महाप्रस्ताव असं म्हटलं जातं। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला म्हणजे उर्वरित 2ही विधेयकांना पाठिंबा दिला असा याचा अर्थ आहे, कारण खासदारांना मतदान फक्त एकाच महाप्रस्तावाला एकत्रितपणे द्यायचं आहे। 3 विधेयकांसाठी वेगवेगळं मतदान होणार नाही। संसदीय कार्यप्रणालीचं पुस्तक रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस या नियमात 66 मध्ये एक तांत्रिक बाब आहे, ज्यात एक विधेयक पूर्णपणे दुसऱ्या विधेयकावर अवलंबून असतं। म्हणजे पहिलं विधेयक मंजूर झालं नाही तर दुसऱ्या विधेयकालाही अर्थ उरत नाही। नियम 66 मुळे विरोधकांना एकतर सगळ्या विधेयकांना मंजूर करावं लागेल किंवा विधेयकाच्या विरोधात मतदान करावं लागेल। महिला विधेयकाच्या विरोधात मतदान केलं असा याचा अर्थ होईल, जे कोणत्याही पक्षाला परवडणार नाही। यामुळेच सरकारने ही शक्कल लढवली आहे।
पण विरोधकांचा सूर बदललेला पाहून सरकारने एक मार्ग शोधला आणि 106वी घटना दुरुस्ती जी नारी शक्ती विधेयकाच्या रूपाने करण्यात आली होती ती वाचवण्यासाठी एक अधिसूचना काढण्यात आली. 2023 मध्ये नारी शक्ती विधेयक मंजूर होऊन अजूनही त्याची अधिसूचना काढण्यात आली नव्हती. आता याचा अर्थ असा लावला जातो, जर विरोधकांनी या नव्या महाप्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर आधीचा कायदाही म्हणजे महिला आरक्षणाचा मूळ कायदाही रद्द होऊ नये ही नवी अधिसूचना त्यासाठीच काढून ठेवण्यात आली आहे असं सांगितलं जात आहे. सभागृहात चर्चा सुरू असतानाच अधिसूचना काढणं यावरून अंदाज लावला जातो की महाप्रस्ताव मंजूर करून घेणं मोदी सरकारसाठी जड जाणार आहे. 2024च्या आधी परिस्थिती वेगळी होती, मात्र यावेळी विरोधी पक्षही खूप मजबूत स्थितीत आहे. एरवी सर्वसाधारण विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी जो आकडा लागतो तो सरकारकडे आहे, मात्र घटना दुरुस्तीसाठी 2/3 मतं लागतात, ती सरकारकडे नाहीत. सध्या लोकसभेत 540 सदस्य आहेत, ज्यापैकी 3 जागा रिक्त आहेत. या सरकारला एकूण 360 मतांची गरज लागेल. एनडीएची स्वतःची ताकद 293 असूनही अजून 67 मतं कमी पडत आहेत. मतदानाच्या वेळी काही सदस्य गैरहजर राहिले तर आवश्यक आकडा अजूनही खाली येऊ शकतो. मात्र प्रत्येक पक्षाचा व्हीप असल्याने सदस्य गैरहजर राहण्याची शक्यता फारच कमी आहे. अशातच पवार गट आणि ठाकरे गट यांची मतं ही सभागृहात निर्णायक ठरणार आहेत. मोदी सरकारने 3 वर्षांपूर्वीच महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर करून घेतलं, पण त्याची अधिसूचना आता संसदेत चर्चा सुरू असताना काढली आहे, ज्यामुळे किमान हे विधेयक मंजूर जरी झालं नाही तरी मूळ विधेयक निष्क्रिय होऊ नये. पण काँग्रेसने सांगितलंय की हे विधेयक मंजूर न झाल्यास आधीचं मूळ विधेयकही आपोआपच निष्क्रिय होऊन जाईल. विरोधकांची मतं मिळावी यासाठी मोदींनी सगळ्यांना महिला मतांचीही आठवण करून दिली आहे. परिसीमन आयोगाच्या रचनेनंतर सगळ्या राज्यांमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि ही रचना करताना दक्षिणेतील राज्यांचे काही आक्षेप आहेत ते विचारात घेतले जावेत हा विरोधकांचा मुद्दा आहे. उत्तरेतील राज्यात भाजप मजबूत स्थितीत आहे आणि इथल्या जागा जास्त वाढत आहेत, पण दक्षिणेतल्या राज्यात जागांमध्ये वाढ अत्यंत नाममात्र होतीये. दक्षिणेतील राज्यांनी खरं तर कायम लोकसंख्या नियंत्रणावर काम केलंय आणि त्यामुळे इथल्या लोकसभेच्या जागा उत्तरेच्या तुलनेत कमी वाढत आहेत. लोकसभेत या महाप्रस्तावावर मतदान करून घेताना मोदी सरकार समोरचं हे गेल्या 3 टर्ममधलं सर्वात मोठं आव्हान मानलं जात आहे. या महाप्रस्तावावर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा.